press the bell icon on the YouTube app and never miss another update. अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ त्रैवार्षिक अधिवेशन तालुका व धुळेचे संपन्न। सदर अधिवेशन धुळे शहरातील पांढरा नदी किनारी असलेल्या मराठा सेवा संघ कार्यालयात संपन्न झाले। संपूर्ण धुळे जिल्ह्यातून या ठिकाणी विविध शिक्षक संघटनांचे पदाधिकारी शिक्षक वर्ग या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सदर या अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाच्या धुळे तालुका अध्यक्षपदी देवेंद्र पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली। यावेळी धुळे जिल्हा अध्यक्ष भगवंतराव बोरसे, जिल्हा सरचिटणीस चंद्रकांत सत्तेशा, राज्य प्रतिनिधी वसंतराव देवरे, गस बँक गटनेते CN आबा देसले, शरद सूर्यवंशी, सुखलाल बोरसे, संजय शिंदे, राजेंद्र सूर्यवंशी, रवींद्र सैंदाने, विनोद पाटील, प्रकाश बच्चाव, शांताराम पाटील, संतोष जाधव, अशोक बडगुजर आदी सर्व शिक्षक संघटनांचे पदाधिकारी शिक्षक वर्ग या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते। अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ नेहमीच शिक्षकांच्या विविध समस्या अडचणी सोडवित असतात। शिक्षकांच्या बदली संदर्भात, पेन्शन संदर्भात अशा विविध समस्या त्या अनेक प्रश्न या अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाच्या माध्यमातून सोडवित असतात। यावेळी सदर या कार्यक्रमाप्रसंगी नवनिर्वाचित धुळे तालुका अध्यक्ष देवेंद्र पाटील यांना शुभेच्छा देण्यात आल्या। भविष्यात येत्या काळात शिक्षकांच्या मागण्यांसाठी अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ यांच्या माध्यमातून शिक्षकांचे प्रश्न सोडवले जातील असे प्रतिपादन यावेळेस मान्यवरांनी केले। खातं वाटप काय झालं, कोणाकडे शिक्षण खातं होतं बघू वाटलं, माझं थोड्याकडे खातं गेलं म्हणून तुम्हाला फोन केला। म्हणजे निश्चितच आपल्याला चांगला वेगळं आहे, जे काही आपल्याला त्याच्या माध्यमातून आपल्या शिक्षक संघटनांसाठी जे काही आपल्याला कर्तव्य दिसून येईल आणि माझा त्या ठिकाणी सहभाग राहील मोठ्या आपल्याला संघटनेला शुभेच्छा देतो। देवेंद्र पाटील सुद्धा पुढील कार्यकारी चांगल्या पद्धतीने तालुक्यामध्ये काम करेल आणि पुढे आम्ही त्याच्या पदोन्नती होत जाईल आणि त्यामुळे आमच्या ज्या जिल्ह्यावरच्या ज्या काही अडीअडचणी आहेत त्या मला वाटतं तरी 90%, 10% अशा किरकोळ अडचणी आमच्या जिल्ह्या लेवलला असतील, त्या आमच्या पेंडिंग असतील। त्याच्यामध्ये किरकोळ म्हणजे मेडिकल बिलं वगैरे असे काही असतील, पण सरकारी स्तरावरून ज्या ज्या काही योजना आहेत या समन्वयाच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीने आतापर्यंत हाताळल्या गेलेल्या आहेत। आणि या समन्वयामध्ये जे काही जिल्हाध्यक्ष जे सरचिटणीस काम करतात ते अतिशय तळमळीने काम करतात हे मी या ठिकाणी आवर्जून सांगू इच्छितो। या ठिकाणी धुळे जिल्ह्यामध्ये धुळे तालुका अध्यक्ष म्हणून बऱ्याच दिवसापासून आमचं पद हे रिक्त होतं। आम्ही मागे मुरलीधर शिंदे यांना या तालुक्याचा अध्यक्ष केलेला होता, परंतु त्यांच्या कार्यपालनामुळे त्यांनी काही आम्हाला न्याय दिला नाही आणि म्हणून आम्हाला नाईलाज असतो 1 वर्षापासून
आम्हाला सारखं कोणीतरी चांगला व्यक्ती, चांगलं काम करणारा माणूस या धुळे तालुक्यातून मिळावा यासाठी आम्ही प्रयत्नात होतो. आणि चंद्रकांत संतेचा आणि आदरणीय आमचे वसंत बापू, आदरणीय विनोद भैया यांनी सर्व या गोष्टीमध्ये मेहनत घेऊन आणि आम्हाला राका पाटील एकल शिक्षक संघटनेचे सरचिटणीस यांची या ठिकाणी सहकार्य लावलं आणि त्यांनी देवेंद्र पाटील यांच्या माध्यमातून आज आम्हाला या तालुका संघाच्या अध्यक्षासाठी एक व्यक्ती, चांगला व्यक्ती आम्हाला दिला. परंतु मित्र, आज देवेंद्र पाटील यांचे मी सर्वप्रथम अभिनंदन करतो, स्वागत करतो. परंतु हे काम अध्यक्षपद स्वीकारणं हे काटेरी मुकुट आहे. आपण हे पद जेव्हा घेतो त्या पदाला आपण न्याय दिला पाहिजे, ही आपली मनापासूनची पहिली भावना आपण निर्माण केली पाहिजे की हे जे काही पद आहे शोभेचे नसून किंवा एक आपल्या नावाखाली कुठलं तरी जिल्हा अध्यक्ष, तालुका अध्यक्ष हे लेबल लावण्यासाठी हे पद नाहीये. या पदाला आपण न्याय दिला पाहिजे. आता आपण ज्या वेळेस एखादं पद भूषवतो त्या पदासाठी आपण किती वेळ देतो? नाही तर लोक काय करतात, पदं घेतात आणि घरचे कामं करत राहतात. आता आम्ही आबासाहेबांच्या तालिमीत तयार झालेलो आहोत. आबासाहेबांना दिवस रात्र काही माहीत नाही. संघटनेमध्ये आबासाहेबांनी राज्य लेवलपर्यंत काम केलं. आम्ही सुरेश भाऊ सरांच्या आधिपत्याखाली आजही काम करतो. आजही आमच्या संघटनांच्या मिटिंग होतात. बाबासाहेब ग्रंथवाटची ज्यावेळेस आम्ही तालुक्याची एखादी सभा लावतो त्यावेळेस आमचा कोरम सुद्धा पुरा होत नाही. ही मोठी खंत आहे. जिल्ह्याची जेव्हा मिटिंग लागतो तेव्हा सुद्धा कोरम पुरा होत नाही. मित्र हो, आपण संघटनेमध्ये जर पद घेतलं तर त्याला निश्चित न्याय दिला पाहिजे. संघटनेची जी मिटिंग असेल तिला आपण आवर्जून उपस्थित असलं पाहिजे. आता आमच्या राज्यावर मिटिंग होतात. राज्यावरची जर मिटिंग करायची असेल तर आम्हाला कमीत कमी एकाला 5,000 रुपये खर्च येतो आणि संघटनेमध्ये कुठला पैसा मिळत नाही. संघटनेमध्ये काही मिळत नाही. संघटनेमध्ये पद आहे आणि आपण दुसऱ्याचं काम केलं पाहिजे ही मनाला मिळणारी एक चांगली हे आहे की आपण कोणाचं तरी काम करतो आहे या भावनेने आपण सर्वांनी हे काम केलं पाहिजे. आमच्या संघटनेचे राज्यावर दर 2 महिन्यांनी, दर 3 महिन्यांनी मिटिंग होते. मी आजही तुम्हाला आवर्जून सांगतो, एकही मिटिंग मी आजपर्यंत राज्य लेवलची, राष्ट्रीय लेवलची मिटिंग मी टाळलेली नाही. किती पैसा लागू द्या, किती खर्च होऊ द्या, काही काम असू द्या. आजही आमची मिटिंग टिकवाड्याला 19 तारखेला आहे. त्याच्यानंतर 21 तारखेला आपल्या मुंबईला याच्यासाठी धरणे आंदोलन आहे. 21 तारखेला आपल्या जिल्ह्यावर या DCPS लोकांसाठी धरणे आंदोलन आपण आयोजित केलेलं आहे. त्यानंतर 25 फेब्रुवारीला जंतर मंतरवर पूर्ण राज्याचं, आपलं पूर्ण देशाचं राज्यव्यापी धरणे आंदोलन दिल्लीला आयोजित केलेलं आहे. तर जर संघटना राष्ट्रीय पातळीवर काम करत असेल तर आपण खालच्या लेवलवरून सुद्धा आपण आपल्या संघटनेसाठी काम केलं पाहिजे ही माझी मनापासूनची भावना आहे. आणि जो संघटनेला वेळ देतो त्यानेच पद घेतलं पाहिजे ही माझी मनापासूनची भावना आहे. आणि जर आपण पद घेतल्यावर आपण त्या पदाला न्याय देत नसेल तर ते पद आपण प्रामाणिकपणे सांगायला पाहिजे की मला वेळ नाही, मी या पदाला न्याय देऊ शकत नाही, त्याने ते पद घेऊ नये ही प्रत्येकाची धारणा असली पाहिजे. या मताचा मी आहे. आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने आता आणि भविष्याचा भारत कसा असेल ह्याचं नेतृत्व, दातृत्व आणि कर्तृत्व यांच्या हातात आहे असे माझे सर्व गुरुजन बांधव यांचं प्रथमतः मी स्वागतही करतो आणि आभारही मानतो. बऱ्याच वक्त त्यांनी बोलत होते, अगदी वक्ता तो खरा जो स्वतः असतो. मी अगदी कानाचे पडदे हे करून सगळ्यांचं ऐकत होतो. बरेच चेहरे मला अपरिचित आहेत. मला फक्त 3च वर्ष या जिल्ह्यामध्ये झालेली आहेत. 23 वर्ष मी जिथं आमच्या शिवराय असतील, महात्मा फुले असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, अशा रायगड मुक्कामी ज्यांच्या पायाची धूळ तिथं लागली आणि ती धूळ आम्हाला ललाटी, कपाळी, आभाळी लावण्याचं भाग्य मिळालं. त्या रायगडमध्ये मी 23 वर्ष होतो. मला फक्त 3 वर्ष झालेली आहेत. परंतु
जेव्हा माझ्या कर्मभूमीमध्ये मी आलो त्यावेळेस चांगल्या प्रकारे वजवायची मी लोणकेरी शाळेवरती आहे. मगाशी माझाही संपर्क झाला. कास्ट्राईट कर्मचारी संघटनेमध्ये मी नाशिक विभागाचा कार्याध्यक्ष म्हणून काम करतो. नुकतंच अखिल भारतीय मानवाधिकारचं मला जिल्हाध्यक्ष पदही मिळालं. परंतु आपण काम करत असतो आपोआप दखल घेतली जाते. मी निसर्ग मित्र समितीमध्येही काम करतो. अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्येही काम करतो. अजून अखिल भारतीय बौद्ध महासभाची आहे तिथेही मला ऑफर आलेली आहे. परंतु बाळासाहेब आमचे असतील त्यांनी सांगितल्याप्रमाणे नुसतं पद घेऊन खुर्ची उभवण्यापेक्षा त्या पदाला न्याय देणं अत्यंत गरजेचं असतं. मगाशी एका वक्त्याने सांगितलं की दोंदे संघटना, दादासाहेब दोंदे असतील, ताईसाहेब सुलभाताई दोंदे असतील, मीही रायगडमध्ये असताना त्या संघटनेचं प्रतिनिधित्व स्वीकारलं होतं. परंतु बाबासाहेब अत्यंत खेदाने सांगावं वाटतं मला, ही संघटना अतिशय महाराष्ट्र लेवल स्ट्रॉंग असली तरीसुद्धा रायगड जिल्ह्यामध्ये अतिशय कीड लागलेली आहे. त्याचं कारण असं परप्रांती नावाचं विष त्या ठिकाणी आहे आणि आम्ही आमच्या मेंदूमध्ये बाबासाहेब आणि मनगटामध्ये छत्रपती शिवराय असल्या कारणाने आम्ही कोणालाही घाबरलो नाही. खानदेशाचं रक्त आमच्या धमन्यांमध्ये होतं. आम्ही जेव्हा त्या संघटनेमध्ये काम करत होतो 94-95 आमची निवड झाली तेव्हा आम्ही त्याच्याबरोबरीने काम करत असताना जेव्हा 10 वर्ष 12 वर्ष आम्ही आमच्या आयुष्यात त्या संघटनेला दिली, ज्यावेळेस पदं वाटप यायची त्यावेळेस रायगड जिल्ह्यामध्ये नवीन लागलेलं पोर 100 पोरही त्यांना ते पदं दिली जायची आणि आम्हाला म्हणायचं पोरशी थांबरे आणि आपण आपली संघटना आहे. त्यावेळेस आम्हाला कळून चुकलं ते आम्हाला डावललं जात आहे. इथपर्यंत आम्हाला पदाची अपेक्षा नाही. त्यावेळेस मी कास्ट्राईट जॉईन केली, जिल्हाध्यक्ष होतो. परंतु खेदाने सांगावं असं वाटतं ज्यावेळेस 2005ला आपल्या शिक्षक बांधवांची त्या ठिकाणी निवड झाली, बाहेरच्या जिल्ह्यातले लोक येत होते. आमचे शिक्षक बांधव अलिबाग जे रायगड डिस्ट्रिक्टमधलं मुख्यालय आहे त्या ठिकाणी टोळक्याने हे लोक थांबलेली असायची. आपले शिक्षकच त्यांना चेतावणी द्यायचे, खाली उतरला त्यांची कागदपत्र फाडली जायची, जाळली जायची, त्यांना मारलं जायचं, पैसे हिसकवले जायचे आणि त्यावेळेस आम्ही त्यांना अगदी सपोर्ट केला आणि मग परप्रांतीय संघटना स्थापन केली आणि 12 वर्ष मी त्या संघटनेचं जिल्हाध्यक्ष सांभाळलं. मी या ठिकाणी माझा गौरव गुणगौरव हे करण्यासाठी उभं राहिलेलो नाहीये, आभार प्रदर्शनासाठी. परंतु या ठिकाणी जे वक्त्यांनी सांगितलं आबासाहेबांनी चांगल्या पद्धतीने कशा पद्धतीने त्यांनी मार्गक्रमण केलं अशा पद्धतीने सांगितलं. या ठिकाणी बरंचसं बोलावं असं वाटत होतं. खरं म्हणजे सूत्रसंचालन मी करत होतो पण माझ्यापेक्षा अतिशय अनुभवी आहेत ज्यांच्या सूत्रसंचालनाने आम्हाला खरोखर ज्ञान मिळतं. आमचे किशोरदादा पाटील यांनी चांगल्या पद्धतीने सूत्रसंचालन केलं. मी या जिल्ह्यामध्ये आल्याच्या नंतर आतापर्यंत माझे 200-250 कार्यक्रम झाले. प्रोफेशनल वक्ता म्हणूनही मला बोलवत असतात कारण बुकटाची किंमत कळत नाही. आपण मराठी शाळेमध्ये शिकवत असलो ना इंग्लिश मिडियममध्ये 20-25 हजार रुपये करतील तरी त्यांना काही आलं नाही तरी चालेल, परंतु मराठी शाळेची किंमत कळत नाही. त्याच्यामुळे गेल्या वर्षापासून प्रोफेशनल वक्ता म्हणून मी जात असतो. त्याचं मला काही भांडवल करायचं नाही. या ठिकाणी आपल्याला जे अध्यक्ष लाभले आदरणीय बाळासाहेबजी बोरसे अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी मार्गदर्शन केलं. दुसरे जे प्रमुख अतिथी होते ज्यांचं कर्तृत्व, दातृत्व, नेतृत्व आणि वक्तृत्व अख्ख्या जिल्ह्याला महाराष्ट्राला परिचित आहे असे आमचे मार्गदर्शक आबासाहेब शिंदेसले असतील, ज्यांनी वयाचं अख्खं आयुष्य त्यांनी या संघटनेला दिलं असे आमचे दादासाहेब जाधव सर असतील, वसंतराव देवरे सर असतील, स्वप्नील राणे सर, शरदराव सूर्यवंशी सर, आदरणीय भूपेश वाघ, संजय शिंदे, विजय पाटील आमचे मित्र. खरं म्हणजे त्यांनी मला फोन करून सांगितलं की सर तुम्हाला या कार्यक्रमाला यायचं आहे. मीही कास्ट्राईटचं, परंतु या ठिकाणी ज्यांनी आयोजन हे केलेलं आहे खरोखर त्यांचं कौतुक करावं असं वाटतं की सर्व संघटनांना त्यांनी एकत्र आणलेलं आहे. परंतु बंधूंनो अजूनही अध्यक्षांनी एक अशी खंत व्यक्त केली की एखाद्या वेळेस आम्ही कार्यक्रम लावतो तर पूर्वही पूर्ण होत नाही. याचं कारण असं आहे की आपल्या संघटनांची अनेक शक्ल झालेली आहे, अनेक वेगवेगळे आपण वेगवेगळ्या छताखाली आलेलो आहोत. एक खाली तंबू हा राहील नाही, परंतु आपले जरी मार्ग वेगवेगळे असले परंतु लक्ष एकच असतं आणि ते म्हणजे शिक्षकांना न्याय देणं. आणि हे कार्य आपण सातत्याने करत असतो. अपरिचित जरी केले असले परंतु त्यांचं कार्य मी ऐकून आहे. गावांचे विनोद भैया असतील अतिशय चांगल्या पद्धतीने सगळेजण काम करत असतो. आपलं टार्गेट एकच असतं आणि सगळ्यांना पुन्हा शुभेच्छा देतो. आणि रियाजनसर असतील, राका पाटील सर असतील, उज्ज्वल दादा असतील, नेरकर सर, बाबा बच्चाव सर, प्रकाश बच्चाव सर आमचे मित्र, राजपूत सर, धीरज परदेशी सर, सैदानी बापू, जानकर सर, सोमनशी अण्णा, विनोद भैया, विलास पाटील आणि उपस्थित आमचे गोकुळ पाटील सर ज्यांच्या सानिध्यामध्ये मी अतिशय चांगल्या पद्धतीने शिकलो. आमचे राकेश जाधव सर असतील. आपण वयाचं किंवा पदाचा हे नसतो. आमचे खरोखर जाधव सर असतील, आमचे गोकुळ पाटील सर असतील, त्यांच्याकडनं खरोखर मला शिकायला मिळालं. कारण बाबासाहेबांचं वाक्य माणूस
शेवटपर्यंत हा विद्यार्थीच असतो आणि त्या पद्धतीने फॉलोअप करत असतो. पुनश्च आपले सगळ्या मान्यवरांचं मी आभार मानतो आणि मला बरंचसं बोलायचं होतं तरी मला संधी दिली आणि पुन्हा मी दिलगिरी व्यक्त करतो की आपलं बाबा 2-3 मिनिटं 2.5 मिनिटं घेतले, कारण सगळ्यांकडे एखादी संघटना चालवायची असेल, पक्ष चालवायचा असेल किंवा देश काही चालवायचं असेल, 3 ची गरज असते. टोकन, टॅलेंट आणि टाइम. आपल्याकडे टॅलेंट असतं, आपल्याकडे टोकनही आपण संघटनेला देत असतो, परंतु बहुमूल्य आपला टाइम असतो तो आपण सगळ्यांनी खर्ची केला. म्हणून आपल्या सगळ्यांचं मी आभार मानतो आणि आजच्या कार्यक्रमाचं ज्यांनी सूत्रसंचालन केलं ते आमचे किशोरदादा पाटील यांचेच आभार मानतो. आणि खरं म्हणजे लोकशाहीचा चौथा खांब म्हणजे मीडिया, आणि मीडियामध्ये 4 प्रकार पडतात. तुमचा प्रिंट मीडिया असेल, व्होकेशनल मीडिया असेल, सोशल मीडिया असेल आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल. त्याच्यापैकी अत्यंत महत्त्वाचा म्हणजे प्रिंट मीडिया. त्याचेही या ठिकाणी प्रतिनिधी उपस्थित राहिले, त्यांचंही आभार मानतो आणि अध्यक्षांच्या वतीने हा कार्यक्रम संपला. Press the bell icon on the YouTube app and never miss another update.